मार्केटला आहे ना एका लॉंग टर्म व्ह्यूने समजून घ्या आणि त्याच्या शॉर्ट मूववरती पैसे कमवा. हा सिद्ध मार्ग आहे पैसे कमवायचा. या आठवड्याभरात मार्केट बघितलं ना तर आता निफ्टी 25,722 म्हणजे लमसम 25,700ला निफ्टीची क्लोजिंग आहे. हीच निफ्टी 26,000 क्रॉस करण्याच्या मार्गावरती होती. दिवस मला वाटतं 28 तारीख आहे, 29 तारीख 28 तारखेपर्यंत मार्केट हे वरती मूव्ह करण्याच्या डायरेक्शनने जात होतं. मला आठवतं आपण 25,800, 25,850, 25,900चा कॉल घेत होतो आणि 28 तारखेपासून आहे ना म्हणजे मार्केट जे खाली पडायला सुरुवात झालं ते डिसेंडिंग पॅटर्नने कम्प्लीट खालीच येत आहे. आपण 25,850चा 25,900चा पुट मारल्याचं सुद्धा आपल्या लक्षात आहे. म्हणजे जे इथे कॉल घेत होतो ते बरोबर आपण पुट घ्यायला सुरुवात केली. सेम हाच पॅटर्न गोल्डमध्ये उलटा बघायला मिळतो. 28 तारीखच जेव्हा गोल्डने डीप दिली होती, गोल्ड दिवाळीच्या काळात आकाशाला भिडत होतं. 1,30,000 1,31,000 पर्यंत गोल्ड वर गेलं आणि थेट हे बघा 1,17,000 समथिंगला गोल्ड 28 तारखेला डाऊनला डीपला आलं आणि तिथून गोल्ड त्याची जी रेग्युलर लेवल आहे 1,20,000 1,21,000 त्याच लेवलमध्ये मेंटेन आहे. गोल्डने स्वतःचे एक लेवल मेंटेन करतं. लक्षात ठेवा, गोल्ड हे असं एक गुड आहे जे काही काळासाठी गिफ अँड गुड्स असतं, काही काळासाठी, पण ते बऱ्याच वेळेला त्याची इलॅस्टिसिटी एका लेवलमध्ये मेंटेन ठेवतं. ते लेवल 1,21,000 1,22,000 1,24,000 ही त्याची लेवल आहे जे गोल्ड मेंटेन ठेवत आहे. सिल्वर सुद्धा 1,60,000 1,70,000 भयानक लेवलला वर गेलेलं, जे आता 1,48,000 1,50,000 त्याची पण लेवल तीच आहे. 1,48,000 ते 1,53,000 1,55,000 या लेवलमध्ये सिल्वर स्वतःला मेंटेन ठेवायचा प्रयत्न करेल. चमत्कार केला नॅचरल गॅसने. नॅचरल गॅस हे प्रचंड वेगाने वाढत आहे. 292 293 आपण बघत होतो लाईव्हला. मी तुम्हाला व्हिडिओज जे करून दाखवत होतो त्यापासून ते 300 क्रॉस 330 क्रॉस 340 350 360 362ला आत्ता चालू आहे. ॲक्च्युली क्रूड ऑइल नॅचरल गॅस यांची वाढ ही इंडियन इकॉनॉमीला आपल्यासाठी खरंच डेट्रिमेंटल आहे. कारण आपल्याला आपली परकीय गंगाजळी खर्च करून त्या गोष्टी इम्पोर्ट कराव्या लागतात. बराच खर्च होतो, बराच वेस्टेज होतो. आपण ट्रेडर आहोत, काही चढणं किंवा काही पडणं याशी आपलं काही देणं घेणं नाही. मार्केट पडतंय तर आपण पुट किंवा सेल करतो आणि पैसे कमवतो. मार्केट चढते तर बाय करतो आणि कॉलच्या माध्यमातून आपण पैसे कमवतो. पण ना काही ठिकाणी स्वतःचा फायदा स्वार्थ लांब ठेवून ॲज अ नागरिक देशाचे सिटिझन म्हणून बघितलं ना तर क्रूड ऑइल नॅचरल गॅसची वाढ आपल्याला खरंच धोकेदायक आहे, वाईट आहे.